नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 50 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, मराठी व्याकरणामध्ये एकूण विभक्तीचे किती प्रकार आहेत? मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार एकूण 8 प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर स ला नाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे। खालील शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे। तर आपल्यासमोर 4 शब्द आहेत। या 4 शब्दापैकी अनेक वचन असलेला शब्द कोणता असेल? तर या ठिकाणी ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन असलेला शब्द असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, खालील सर्वनामापैकी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं आहे। आपल्यासमोर 4 सर्वनाम आहेत। तर या सर्वनामापैकी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती आहेत? विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण 3 प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यातील आपल्याला अधोरेखित शब्द प्रकार म्हणजेच क्रियाविशेषण याचा प्रकार कोणता आहे? हल्ली महागाई वाढली आहे या ठिकाणी आपल्याला अधोरेखित क्रियाविशेषणाचा अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? तर हल्ली आहे। तर हल्ली हा शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचा अवयवाचा प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कालदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? तोंडपाठ। तर तोंडपाठ या ठिकाणी तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, कलागती लावणे हा एक वाक्यप्रचार आहे। तर याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कलागती लावणे। तर कलागती लावणे याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 4 चहाडी करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, उपहास या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उपहास हा एक शब्द आहे। या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे। उपहास। तर विद्यार्थी मित्रांनो, उपहास म्हणजे चेष्टा करणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा आपला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा, तर त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरेराव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी बघा काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। जे टाळता येऊ शकत नाही। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपरिहार्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, पराचा कावळा करणे। तर पराचा कावळा करणे हा एक वाक्यप्रचार, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पराचा कावळा करणे म्हणजेच क्षुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात,
किल्ली, भाकरी, चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? किल्ली, भाकरी, चक्री हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. नेहा रोज अभ्यास करीत जाईल हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? नेहा दररोज अभ्यास करत जाईल हे वाक्य कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? तर हे रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 दुर्लक्ष या शब्दाची आपल्याला कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? दुर्लक्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? दुर्लक्ष. तर दुर्लक्ष या ठिकाणी विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द वियत या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कुंजर. तर कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द हत्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कपाळ. तर कपाळ या शब्दाचा समानार्थी निढळ या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द असेल. निढळ आहे, ललाट आहे हे सर्व शब्द कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. अबला या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अबला हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अबला. तर अबला म्हणजे स्त्री या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? इष्ट. तर इष्टचा अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. मुलांनो शिस्तीत चला या ठिकाणी आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो शिस्तीत चला या ठिकाणी अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो. तर मुलांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक संबोधन या ठिकाणी विभक्ती आपली करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी भाववाचक नाम मित्रत्व या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी या भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण 52 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 26 पाहूयात. प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. प्राचीन हा एक शब्द आहे. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? तर प्राचीनचा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? झटकन पटकन. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 अनुकरण दर्शक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. देवघर हा एक शब्द आहे. तर देवघर या शब्दाचं आपल्याला शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. देवघर. तर देवघर या शब्दाचं योग्य लिंग नपुंसक लिंग या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? तर शृंगार रस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर भ्रांत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. सर्वांनी शांत बसावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. सर्वांनी शांत बसावे. तर सर्वांनी शांत बसावे अकर्मक भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. मी सिनेमा पाहिला या वाक्याचा आपल्याला अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य करायचं आहे. मी सिनेमा पाहिला हे एक वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मी सिनेमा पाहत असेन या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. मंत्रालय या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे. मंत्रालय या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मंत्रा प्लस आलय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी आपल्याला वेगळ्या वचनाचा शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला वेगळ्या वचनाचा शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जाती या ठिकाणी वेगळ्या वचनाचा शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापारी या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपमा अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू. अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अंधार हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अंधार. तर अंधार म्हणजेच काळोख. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घर. तर निकेतन या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोम या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. सोमचा अर्थ चंद्र असा होतो. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? नरेंद्र. तर नरेंद्र म्हणजेच राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? गुण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? गुण. तर गुणचा तर या ठिकाणी अवगुण आणि दोष हे दोन्ही शब्द म्हणजे 2 आणि 3 हे 2 शब्द गुण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नीती. नीतीचा अनीती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर सशक्तचा विरुद्ध अशक्त या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उदय. तर उदयचा अस्त या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. अग्नीची पूजा करणारा. तर अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. आकाशामधील असंख्य तारकांचा पट्टा त्या पट्ट्यांना खालीलपैकी काय म्हणतात? अवकाशामधील असंख्य तारकांचा पट्टा आकाशगंगा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गजगमिनी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? कष्ट करून जगणारा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. कष्ट करून जगणारा. तर श्रमजीवी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात.
म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी म्हण आहे गर्वाचे घर खाली, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर गर्वाचे घर खाली ऑप्शन क्रमांक 3, गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावे लागते. या ठिकाणी आपला म्हणीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. कामापुरता मामा, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. कामापुरता मामा, जास्त जुळणारी म्हण या ठिकाणी ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. एक घाव दोन तुकडे हा एक वाक्यप्रचार आहे. या योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक घाव दोन तुकडे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पटकन निर्णय घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. बोबडी वळणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी बोलणे, बोबडी वळणे. तर बोबडी वळणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, अतिशय घाबरणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. घोडे पेंड खाणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. घोडे पेंड खाणे. तर विद्यार्थी मित्रांनो घोडे पेंड खाणे म्हणजेच अडचण निर्माण होणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर अलंकारिक शब्द आहे झाकले माणिक. तर झाकले माणिक हा एक अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे फारसा पण प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19, दीड शहाणा म्हणजेच खालीलपैकी काय असतो? दीड शहाणा म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? मांजरपाट, सार, टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्याकडील 15,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा संग्रह असलेलं एक ईबुक आहे, त्या ईबुकची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता. त्या ईबुकमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न असतील, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभाव्य GK प्रश्नांचा एक 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंच असलेला आपण एक संग्रह तयार केलेला आहे. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता.